वेलकम बॅक. संध्याकाळचं सत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आजच्या दिवसामधील शेवटचा सामना प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. प्रॉपर फुलर लेंथला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातंय. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण. प्रसाद वॉरियर्स या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय ते वाईड बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. खराब चेंडू. ICC नियम क्रमांक 22. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला व्हेरिएट करतोय. आपल्या बोटांमधील जादू दर्शवत असताना अक्षय पाटील यांना आपण पाहतोय. ऑन साईडला सजवलेला फटका. थोडंसं फंबलिंग बघायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तत्पूर्वी हळूवार पद्धतीने सिंगल कंप्लीट करत असताना बॅटर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आघाडीचे फलंदाज एका बाजूने आपण पाहू शकाल संदेश पावडे अँड नीरज पाटील. फलंदाजांना जोखडून ठेवण्यामध्ये यश तर प्राप्त केलंय अक्षयने. पहिलं षटक माझ्याकडे का सोपवण्यात आलेला आहे. सार्थ विश्वास माझ्यावरती का दर्शवलाय हे दाखवून देण्याचं कार्य तो करतोय या मॅच मध्ये. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये खूपच चांगला चाणाक्षपणा. अप्रतिम फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये खूप चांगल्या जजमेंट सहित चेंडूला स्टॉप केलं. फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याच्या बाबतीत भारतीय संघासाठी झहीर खानची भूमिका खूपच निर्णायक ठरली. अप्रतिम योगदान 2011च्या विश्वचषकामध्ये. यावेळेस मात्र सरळ बॅटचा वापर आहे. वाईडिश लॉंग ऑफ रिजनला क्लिअर करत असताना चेंडू सीमारेषा पलीकडे. गुड स्ट्रोक सिलेक्शन. संदेश पावडे यांच्या बॅटमधून हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 7 धावा झालेल्या आहेत. 7 रन्स. पहिल्या षटकाचा खेळ अपरिपूर्ण होत असताना आपण पाहतोय. संथ आणि शांत सुरुवात. प्रथम फलंदाजी करत असताना सदानंद स्मृती आंबेदे या संघाकडून षटक क्रमांक 2 ला या ठिकाणी होते सुरुवात. किराडगड क्रिकेट लीग 2025चा हा अभूतपूर्व असा रणसंग्राम. संपूर्ण कार्यकारिणीची उच्चस्तरीय मेहनत आणि त्या मेहनतीचं हे फळ आहे. आज खेळाडूंसाठी जबरदस्त व्यासपीठ. खूप चांगला प्लॅटफॉर्म. बॅकफुटला येऊन ऑन साईडला ड्राईव्ह केलेला आहे आणि येथे क्षेत्र रक्षण जे आहे ते थोडंसं ढिसाळलेलं बघायला मिळालं. चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. अपेक्षा केली नव्हती प्रसाद वॉरियर्सच्या संघाने की या चेंडूवरती चौकार जाईल, परंतु थोडासा एक्स्ट्रा बाउन्स देखील टणक अशा खेळपट्टीवरून. 11 रन्स. 11 धावा झालेल्या आहेत. उमेश गरज षटकातील पुढील चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. चांगला चेंडू होता पूर्णपणे ब्लॉक होल मध्ये. एका गोलंदाजाचं अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र म्हणजेच यॉर्कर बॉल. चारी मुंड्या चित करणारा चेंडू आहे. हे कितीतरी वर्ष उलटून गेलेले आहेत, परंतु एक कॅन्सर डिलिव्हरी म्हणून यॉर्कर चेंडूची ओळख जी अबाधित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. चांगले गोलंदाजी होते उमेश गरद यांच्या माध्यमातून. गती कमी आहे गोलंदाजाकडे, परंतु परफेक्ट टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. कधी यॉर्कर तर कधी गुडलेन स्पॉट. जो चेंडू चौकार गेला तो देखील अप्रतिमरित्या हाताळला होता, परंतु क्षेत्ररक्षकांची तिथे साथ मिळाली नव्हती. 12 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक 2 मधील 3 चेंडू कंप्लीट. उमेश गरद पुढील चेंडू घेऊन आपला बॉलिंग ट्रॅकवर. ते मात्र नच बली आहे.
तर कुठेतरी फलंदाजाला नाचवण्याचं कार्य केलं जात आहे. स्ट्राईक रेट घसरलेला आहे संदेश पावडे या फलंदाजाचा. 6 चेंडू फेस केलेले आहेत. 6 चेंडूंमध्ये 100चा स्ट्राईक रेट आहे. 6 धावा केलेल्या आहेत संदेशने. तो स्ट्राईक रेट सुधारावा लागेल. हा फुल टॉस होता. घसरले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. आणि तुम्ही कशा रीतीने शूज सिलेक्ट करता, जर चांगली ग्रिप्ट असेल शूजमध्ये तर घसरणं थोडंसं कठीण होऊन बसतं आणि ते आवश्यक आहे प्रत्येक क्रिकेटपटूसाठी. कारण एकदा जर तुम्ही अनफिट झालात तर क्रिकेटला बराच काळ तुम्हाला ब्रेक द्यावा लागतो. छोट्या छोट्या गोष्टींचं महत्त्व देखील खूप मोठं आहे क्रिकेटमध्ये. उमेश पुढील चेंडू घेऊन. हॅलो हॅलो. राहुल पावडे किराट आणि प्रतीक पाटील सागावे या दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. राहुल पावडे किराट आपल्या बक्षिसांचे दाते आहेत. ते राहुल पावडे किराट आणि प्रतीक पाटील यांना विनंती आहे, आपण प्रतीक पाटील सागावे दोघं मान्यवरांना विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. लीग आपलं सहर्ष स्वागत करू इच्छिते. रोशन गायकवाड आणि रोहन पावडे या दोन्ही मान्यवरांना विनंती, आपण सुद्धा व्यासपीठावर यायचंय. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. नीरज पाटील थोडस डावाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. 3 चेंडूंमध्ये 7 धावा कुठून काढलेल्या आहेत. 21 धावा प्रोग्रेस कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसातील ही शेवटची लढत. एका बाजूने प्रसाद वॉरियर्सचा संघ प्रथमतः क्षेत्ररक्षण त्याने स्वीकारलेला आहे मॅच मध्ये. वन साइडला सजवलेला फटका, डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येत आहेत आणि तत्पूर्वी खूपच बहारदार अशी रनिंग बिटवीन द विकेट्स आपण पाहतोय. मोहित गरत संघाचा आयकॉन, त्यानंतर सुशांत जाधव देखील इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पावडे सध्या संघाला मार्गदर्शन करत आहेत. उमेश गरत एक अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये. अक्षय पाटील, सौरभ पावडे, सूरज आंबेकर अशी लिस्ट पाहायला मिळते आपल्याला. प्लेइंग 11ची येते. थोडंसं गचाळलेलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. हा झेल कंप्लीट व्हायला हवा होता. सौरभ पावडे च्या माध्यमातून ती चुकी घडली. कॅचेस विन द मॅचेस हे क्रिकेटचं एक सूत्र आहे जे तुम्हाला फॉलो करावं लागतं. ते सौरभ पावडेच्या माध्यमातून ही चुकी घडलेली आहे. जीवनदान मिळालं
आयुष्यमान भवचा आशीर्वाद फलंदाजाला. 26 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक जर आपण विचार केला तर थोडंसं तुलनेने महागडं पडलेलं आहे अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. इथे नागमोडी वळण घेणारा चेंडू आपण पाहतोय. पंच दर्शवतायत 22. 3 षटकं फिनिश झालेले आहेत आणि 3 षटकांचा खेळ संपता 27 धावा हे आपल्याला परिपूर्ण स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. सदानंद स्मृती हा संघ एका बाजूने आपल्याला या मॅच मध्ये पाहायला मिळतोय. प्रणित पाटील ची विकेट गेल्यानंतर थोडासा धावसंख्येवरती अंकुश जरूर आपण पाहिलेला आहे. 27 धावा. साहिल पावडे याच संघातून बिलॉंग करतोय. नीरज पाटील, विनीत देसाई, विशाल देसाई, अमित जाधव, संदेश पावडे, कार्तिक पाटील, कृतिक पाटील, विकास पाटील आणि सागर पाटील अशी संघाची उभारणी करण्यात आलेली आहे. सध्या पाण्याची सुव्यवस्था केलेली जाते ती मुख्य खेळपट्टीवरती. पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट प्रक्षेपित केली जाते. बघा यूट्यूबचं माध्यम आज पालघरचं क्रिकेट जगभरामध्ये जाऊन पोहोचते. त्याचं कारण आहे यूट्यूब. जर ऑफिशियली आपण पाहिलं तर यूट्यूबचा जो शोध लागला होता 16 फेब्रुवारी 2005 मध्ये, ते 3 वैज्ञानिक कॅलिफोर्निया येथे संशोधन करत होते. चाड हॅरले, स्टीव्ह चेन आणि जावेद करीम यांनी यूट्यूबचा शोध लावला आणि पालघरमधील टेनिस बॉल क्रिकेटच्या माहितीबाबत जर आपण कधी चर्चा केली तर त्याच्यामध्ये सर्वात आधी अगदी सुरुवातीला 2015चा तो एकंदरीत काळ होता जेव्हा पाटील नेटवर्क्सने सुरुवात केली या पालघरमध्ये थेट प्रक्षेपणाला. सर्वात पहिलं प्रक्षेपण जे आहे ते पास्थळ गावामध्ये सालवड विभागामध्ये घडलं होतं. अगदी कॅमेऱ्याने शूट केलं होतं. नितेश पाटील जे पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर आहेत त्यांनी पहिली टुर्नामेंट लाईव्ह कव्हरेज केली होती आणि 2015 ते 2025 असा एक भला मोठा कालावधी, ज्या कालावधीमध्ये आपण पाहू शकतायत की पालघरमधील अनेक खेळाडूंना आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगली ओळख या यूट्यूब वाहिन्यांमुळे मिळते. अनेक चांगले चॅनल्स ऍक्टिव्ह आहेत आज पालघर जिल्हा क्रिकेटमध्ये. ती चर्चा देखील आपण करूयात. सध्या धावांची स्थिती जर आपण तपासून पाहिली तर प्रोग्रेस कार्डवरती 28 धावा ज्या सजलेल्या आहेत. पाटील नेटवर्क खूप चांगल्या मोठ्या संख्येने सबस्क्रायबरच्या बाबतीमध्ये पाटील नेटवर्क खूप पुढे आहे इतर चॅनलच्या तुलनेने जर आपण पाहिलं. त्यानंतर ओम साई स्पोर्ट्स हे देखील खूप चांगलं चॅनल आहे पालघर ग्रामीण क्रिकेटमध्ये. विश स्पोर्ट्स हे देखील खूप चांगल्या वाहिन्या आज आपल्याला पाहायला मिळतात पालघर क्रिकेटच्या माध्यमातून. DPN लाईव्ह असेल, आज पालघरकर देखील कमी नाही आहेत. 6 सीटर सारख्या अनेक चॅनल्स आहेत आणि त्यापैकीच एक, परंतु पाटील नेटवर्क खूप मोठा स्पॅन आहे पाटील नेटवर्कचा. अगदी 2015 ते 2025 एक मोठा प्रवास या पाटील नेटवर्कने परिपूर्ण केलेला आहे आणि त्या प्रवासामध्ये सबस्क्रायबरची संख्या देखील मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर आपण तपासून पाहिला तर 4था आहे प्रगती पथावर मोहित घरत. सुपरस्टार आयकॉन खेळाडू सध्या गोलंदाजी मार्कवरती आहे. 3 ओव्हर 30 धावा झालेल्या आहेत. मोहित घरत एक जबरदस्त ऑलराऊंडर. बॅटची एज सुशांत ते पुढे सरसावत आहेत. पूर्वी अप्रतिम स्वरूपामध्ये आपण पाहू शकाल. क्षेत्ररक्षकाची भूमिका अदा केली जाते. चौकार षटकारांना परिपूर्णरित्या खीळ ठोकण्यात आलेले आहे. जणू काही गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या साखळ दंडांमध्ये अगदी बंदिस्त करतायत फलंदाजांना. या सत्राचा सारांश जर आपण बघितला तर प्रणितची विकेट पहिल्या चेंडूवर आली. बघा टर्निंग पॉइंट तिथून सुरू झाला कारण प्रणितकडे जबरदस्त ॲबिलिटी आहे. त्याची विकेट स्वस्तात गेल्यानंतर नीरजवरती थोडासा प्रेशर आला. तो डावाला जरूर सावरतोय परंतु ज्या स्ट्राईक रेटने खेळायला हवं, एक जबाबदारीक्षम इनिंग खेळत असताना तुम्हाला नेहमीच सिंगल डबलवरतीच सॅटिस्फाईड व्हावं लागतं. कोणतरी एक फलंदाज ज्याला मात्र एक अटॅकिंग अप्रोच सहित फलंदाजी करावी लागेल या मॅचमध्ये. साहिल पावडे ती भूमिका अदा करणार का हे मात्र बघण्यासारखं असेल.
मोहित आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. फुल टॉस दिला होता सुशांत यांच्या माध्यमातून. थोडंसं फंबलिंग जरूर पाहायला मिळतं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एकेरीच्या सहाय्याने प्रथम फलंदाजी करत असताना सदानंद स्मृती आंबेदे हा संघ जाऊन पोहोचलेला आहे 31-31 या अंकावर. एक अप्रतिम स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते छत्रपती संभाजी क्रीडांगण बेटेगावच्या मैदानामध्ये. सिंगल डबलचं क्रिकेट सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दोन्ही फलंदाज जेव्हा तुम्ही डॉट चेंडू कमी खेळता कुठे ना कुठे गोलंदाजावरती प्रेशर येतो, परंतु जेव्हा डॉट आणि विकेट हे मिश्रण गोलंदाजाला मिळतं तेव्हा कुठेतरी लो स्कोरिंग टोटल्स पुढे येत असतात. 33 धावा झालेल्या आहेत. 4 षटकांचा खेळ जो परिपूर्ण स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 6 संघांचा सक्रिय सहभाग क्रीडा गट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये. मैत्रीय शिलेदार आदरणीय संतोष सुदाम गरत यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर धर्मवीर रॉयल किंग्स आदरणीय आशिष नरेश पाटील आणि कौतुक कमळाकर अधिकारी यांचा संघ. तदनंतर RPS किंग किराट आदरणीय रोशन प्रकाश गायकवाड यांचा संघ. तदनंतर प्रसाद वॉरियर्स कुमार प्रसाद विजय पाटील यांचा संघ. तदनंतर सदानंद स्मृती आंबेदे आदरणीय गीतेश अनंत पावडे आणि कुमार केतक सुरेश पाटील यांचा संघ. आणि तदनंतर मोरेश्वर स्मृती उर्से आदरणीय हितेश शंकर पाटील जे संघ मालक आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व संघ मालकांचे अंतःकरणापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. येथे मात्र लाऊड अपील, जबरदस्त गोलंदाजी, एक फिरकीपटू भावेश मोहन पावडे यांच्या माध्यमातून आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये बंदिस्त केलंय फलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजीचं प्रत्यक्षण आपण अनुभवतोय प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. भावेश मोहन पावडे एक जुना जाणता क्रिकेटपटू, बराचसा अनुभव आहे आणि एका नव्या उत्साहाने मैदानाचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एका नव्या एनर्जीने आणि खूपच सुंदर एक फिरकीपटू म्हणून परफेक्ट लेंथ अँड लाईनला प्राधान्य देत असताना आपण त्यांना पाहू शकतोय. खूप सुंदर गोलंदाजी. षटक क्रमांक 5 आहे इन ऍक्शन मध्ये. 33 धावा झालेल्या आहेत. शेन वॉर्न ची आठवण जरूर यावी. काय जबरदस्त गोलंदाज होऊन गेला जागतिक क्रिकेटच्या परिपटलावर. 145 कसोटींमध्ये 708 विकेट्स. बोलायला सोपं वाटतं परंतु करायला किती कठीण होतं, परंतु शेन वॉर्नने करून दाखवलं. यावेळेस ऑन साइडला सुंदर फटका, चेंडू सीमा रेषा पलीकडे. KGCL चौकार, 4 धावा. खूप सुरेख स्ट्रोक सिलेक्शन आपण पाहतोय. विशाल देसाई यांच्या बॅटमधून सुंदर स्वरूपामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. भावेश पावडे वन्स अगेन. आणखीन एक डॉट येतोय. विकेट, चौकार आणि एक डॉट अशा स्वरूपात गोलंदाजी होते. बिटवीन द गॅप्स खेळण्याचा प्रयत्न. सिंगल आलेले आहे. दुसऱ्या धावेसाठी वाल आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स या ठिकाणी आपण पाहू शकताय. चित्त्याच्या वेगाने, चित्त्याच्या चपळाईने धावा परिपूर्ण करतायत फलंदाज. वन्स अगेन लॉफ्ट केलेला आहे. काऊ फेज मध्ये क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकला. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक चौकार येतोय. विशाल देसाई महत्वपूर्ण धावा जोडतोय आपल्या संघाकरिता. वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती तो फलंदाजी करतोय. 2 चौकार त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. 43 धावा
प्रोग्रेस कार्डवरती आपण पाहतोय 5वं षटक हाताळत असताना भावेश मोहन पावडे. आता क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेमध्ये थोडासा बदल केला, कारण हा चौकार थांबवणं गरजेचं होतं. मोहित गरत आता डीप मध्ये जात आहेत. शेवटचा चेंडू घेऊन बॉलर तयार. येथे आपण पाहतोय खूप सुंदर यष्टीरक्षण. भावेश मोहन पावडे यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट. सुरेख गोलंदाजी, चांगली स्पिन गोलंदाजी मात्र या ठिकाणी पाहायला मिळते. 5 षटकांचा खेळ परिपूर्ण झालेला आहे आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असताना 43 या धावसंख्येवरती सदानंद स्मृती अंबेदे हा संघ पोहोचलेला आहे. स्पिन गोलंदाजांना यश जरूर मिळालेलं आहे आजच्या दिवसामध्ये. भावेश पावडे यांनी देखील आपल्या अकाउंटमध्ये 2 विकेट्स कोरलेल्या आहेत. भारतासाठी आपण अनिल कृष्णास्वामी कुंबळे यांना पाहिलं, एक क्लासिकल स्पिनर. जम्बो या टोपण नावाने तो ओळखला गेला आणि तब्बल 619 विकेट्स त्याने कंप्लीट करून दाखवले. ते कसोटी क्रिकेटच्या क्षितिज वलयावर एक मोस्ट सक्सेसफुल बॉलर भारतासाठी तो ठरला. आणि जागतिक क्रिकेटच्या परिपटलावरती आपण मुथय्या मुरलीधरनला पाहिलं, एक क्लास 1 बॉलर ज्याने तब्बल 800 विकेट्स कसोटी क्रिकेटमध्ये कंप्लीट केले होते. सर्वांची आठवण करून दिली भावेश मोहन पावडे यांनी. आता शेवटच्या षटकाला होते सुरुवात. मोहित गरत बॉलिंग ट्रॅकवर. मोहित गरतचा चेंडू बिटवीन द गॅप्स मध्ये अप्रतिम इनसाइड आउट इनफिल्डच्या वरून डीप स्वीपर कव्हर आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या अगदीच केंद्रस्थानी चेंडूला टिपलं जात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फोर्टी 45 धावा झालेल्या आहेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा हवा असलेला समन्वय मात्र त्या ठिकाणी बघायला मिळाला नाही आणि त्याचाच परिपाक आपण पाहतोय. येथे डॉट बॉल. थोडीशी चर्चा विनिमय दोन्ही फलंदाजांमध्ये जरूर आपण पाहतोय. अमित जाधव एक सिनियर खेळाडू आहे, आपला एक्सपिरियन्स शेअर करतोय. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. तुमच्याकडे जर चांगला एकंदरीत ज्ञानाचा खजिना असेल तर तुम्ही नेहमीच शेअर करायला पाहिजे आणि तेच घडतंय मुख्य खेळपट्टीवर. हा चेंडू चांगला होता. मोहित गरत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये समीकरण नेहमीच ठरलेलं असतं की तुम्हाला जर यशस्वी गोलंदाज बनायचं आहे तर तुमच्याकडे टप्पा प्रॉपर असायलाच हवा. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाहीये आणि मोहित गरत परफेक्ट लेंथ अँड लाईन. यावेळेस मात्र आपण पाहू शकाल लॉफ्टेड स्ट्रोक बॅकवर्ड स्क्वेअर लेग परिक्षेत्रामध्ये. हा झेल कंप्लीट व्हायला हवा होता. खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चेंडू सीमारेषा पलीकडे. या धावा वाचवता येऊ शकल्या असत्या. या आधीच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं की प्रसाद वॉरियर्स हा जो संघ आहे त्याने प्रतिस्पर्धी संघाविरोधात अगदी मॅच टाय केली. तेथे देखील 16 धावा ह्या अशाच अवांतर आल्या होत्या. या मॅच मध्ये देखील थोडंसं खराब क्षेत्ररक्षण जरूर झालेलं आहे प्रसाद वॉरियर्सच्या संघाकडून. ऑफस्टंपच्या पलीकडे शफल होऊन स्मॅश केलेला आहे. आता विचार करण्यासारखी गोष्ट आहे, जर या आधीचा झेल कंप्लीट केला असता तर हा षटकार वाचवता येऊ शकला असता. आता तो जखमेवरती मीठ चोळतोय फलंदाज अक्षरशः. धाव फलक मात्र वधारत असताना जाऊन पोहोचतोय ते प्रोग्रेस कार्ड वरती 55 या अंकावर. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू उर्वरित आहे. नीरज पाटीलचं कौतुक करावं लागेल. प्रणित स्वस्तात बाद झाल्यानंतर नीरजने जे डावाला सावरलं, येथे मात्र षटक समाप्तीचा इशारा पंच दर्शवतायत. एक चांगली मॅरेथॉन इनिंग त्याने साकारली शेवटपर्यंत नाबाद स्वरूपामध्ये. नीरज पाटील एक चिवट आणि चिकाटी खेळी त्याच्या माध्यमातून अनुभवाला मिळाली. चौकार षटकारांचा शंखनाद अगदी या शेवटच्या षटकामध्ये त्याने प्रेक्षकांसमोर प्रस्तुत केला आणि सरते शेवटी 55 धावा या फलकावरती सजलेल्या आहेत. विजयासाठी 56 धावांचं टार्गेट हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. नीरज पाटीलच्या बॅटमधून उपयुक्त अशा 29 धावा
खूप सुंदर फलंदाजी. आदरणीय सन्माननीय संतोषजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मैत्रीचे शिलेदार या संघाचे संघमालक सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय प्रीतमजी आंबेकर किराटगड क्रिकेट लीगचे विद्यमान अध्यक्ष साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते हे स्वागत सन्मान परिपूर्ण करायचा आहे. एक चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतोय आणि सरांचा यथोचित असा शुभ सन्मान आपण या ठिकाणी परिपूर्ण करूयात. या पाटील नेटवर्क्स आपण हा सन्मानाचा क्षण कैद करूयात. मैत्रीचे शिलेदार संघाचे संघमालक आदरणीय संतोषजी घरत यांचा शुभ सन्मान. खूप सुंदर दृश्य आपण पाहतोय पाटील नेटवर्क्सच्या माध्यमातून. आदरणीय सन्माननीय श्रीयुत संतोषजी गरज साहेब मैत्रीचे शिलेदार या संघाचे संघमालक यांचा शुभ सन्मान आदरणीय प्रीतमजी आंबेकर अध्यक्षांच्या शुभ हस्ते परिपूर्ण केला जातोय. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय नितीनजी पावडे किराट गावाचं हे आभूषण मी विनंती करतोय. आदरणीय किशोर पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करायचं आहे. नितीनजी पावडे अतिशय दर्जेदार प्रदर्शन एक खेळाडू म्हणून देखील त्यांनी आज केलेला आहे. अष्टपैलू या भूमिकेमध्ये आदरणीय किशोर पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय नितीनजी पावडे यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करावा. पुढील स्वागत मूर्ती आहेत आदरणीय सन्माननीय अजय पाटील उर्से सरांचा शुभ सन्मान परिपूर्ण करण्याकरिता मी विनंती करतोय. आदरणीय बाबूरावजी घरत स्पर्धेचे विद्यमान सल्लागार साहेब आपण आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय अजय पाटील उर्से यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करावा. आगतम स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. अप्रतिम व्यक्तिमत्व आपण पाहतोय जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आदरणीय सन्माननीय श्रीयुत अजयजी पाटील यांचं मनापासून स्वागत. तदनंतर आदरणीय रुपेशजी पावडे किराट या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आदरणीय कमलाकरजी पाटील सर आपण आपल्या शुभ हस्ते रुपेश पावडे यांचा शुभ सन्मान परिपूर्ण करावा. एक उच्च शिक्षित व्यक्तिमत्व तसेच दर्जेदार क्रिकेटपटू म्हणून रुपेश पावडे यांची ओळख आहे. सरांचं मनापासून स्वागत. तदनंतर आदरणीय आशिष पावडे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय आदरणीय जयेश घरत आपण आपल्या शुभ हस्ते आशिष पावडे यांचा शुभ सन्मान करावा. तसेच 200 रुपयांचं जे कॅश प्राइज आलेलं आहे हितेश पावडे यांकडून उत्तुंग षटकारासाठी ते देखील आदरणीय जयेशजी घरत आपण वितरित करावं. आदरणीय सन्माननीय आशिष पावडे यांचं सहर्ष स्वागत आहे. किराटगड क्रिकेट लीग 2025 या 7व्या हंगामामध्ये आदरणीय सुरेश पावडे आंबेदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो आदरणीय प्रफुल्ल आत्माराम पाटील साहेब आपण आपल्या शुभ हस्ते सरांना सन्मानित करावं. आदरणीय सुरेश पावडे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सरांचा यथोचित असा शुभ सन्मान आदरणीय सन्माननीय प्रफुल्ल आत्माराम पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी
परिपूर्ण केला जातोय. सरांचं मनापासून स्वागत. .57 चं टार्गेट आहे. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळते उमेश घरत अँड अक्षय पाटील. बॉलर तयार बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन मिस्टर विनीत. येथे एक रचनात्मक फटका सजवलेला आहे. अगदीच लॉंग स्टॉप. रिजनच्या पलीकडे चेंडू निघून जातोय. धावांचा आलेख उंचावलेला आहे. ज्या सुरुवातीची अपेक्षा केली होती प्रसाद वॉरियर्स या टीमने, ती सुरुवात मात्र आपल्याला पाहायला मिळते. 13 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना एक आक्रमक सुरुवात, चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फलंदाज मिस्टर अक्षय पाटील. उर्से या गावातून बिलॉंग करणारा हा फलंदाज, चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून अक्षय पाटीलची ओळख. एक फ्रंट लाईन गोलंदाज म्हणून पहिलं षटक प्रसाद वॉरियर्सच्या संघाकडून हाताळताना आपण अक्षय पाटीलला पाहतो. आणि त्यानंतर सलामीवीर फलंदाज, अत्यंत भरवशाचा अष्टपैलू म्हणून अक्षय पाटीलकडे पाहिलं जातं. आणि तो विश्वास त्याने सार्थकी लावलाय या मॅच मध्ये. विनीत पुढील चेंडू घेऊन ऑन साइडला खेळायचं होतं. पंच दर्शवतायत ICC नियम क्रमांक 23 लेग 22 त्या ठिकाणी जरूर पाहायला मिळते. दर्जेदार नियोजनाचा हा वस्तुपाठ जो प्रेझेंट केलेला आहे किराडगड क्रिकेट लीगने. आणि त्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आयोजकांचं काम असतं खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं. आता त्या प्लॅटफॉर्मवर आल्यानंतर कुठली ट्रेन पकडायची आणि कुठे जायचं हे मात्र प्रत्येक खेळाडूवरती डिपेंड करतं. किती चांगलं प्रदर्शन तुम्ही करता आणि त्यानुसार मोठमोठ्या संघांमध्ये तुमची निवड कशी केली जाते हे मात्र तुमच्या खेळावर डिपेंड करतं. यावेळेस मात्र स्टायलिश स्ट्रोक आहे. जबरदस्त. अजिंक्य मधुकर रहाणे, श्रेयस संतोष अय्यर, गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ, रोहित गुरुनाथ शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये एक दर्जेदार रंजक फटका सजवला जातोय. उमेश घरत, ब्रँड ऑफ बोरशेती यांच्या बॅट मधून काय जबरदस्त फटका होता. बॉडी वेट प्रॉपर ट्रान्सफर केलं होतं. गुडघ्याला थोडंसं स्ट्रेच केलं आणि पूर्णपणे बॉडी वेट बॅक साईडला ट्रान्सफर करून त्यानंतर स्क्वेअर ऑफ द विकेट बॅटचं प्लेट अगदी सुयोग्यरित्या ओपन करून जबरदस्त डीप बॅकवर्ड पॉइंट आणि डीप पॉइंटच्या अगदीच केंद्रस्थानावरून हा देखणा चौकार बघायला मिळाला. तंत्रशुद्ध फटक्याची निवड. गुंडप्पा रंगनाथ विश्वनाथ काय खेळला भारतासाठी. जबरदस्त. 6000 पेक्षा जास्त धावा कसोटी क्रिकेटमध्ये स्क्वेअर कटचा बादशाह म्हणून तो ओळखला जायचा आणि त्याची आठवण करून दिली. आज उमेश घरत यांनी जी बॅटिंग केलेली आहे ती खरोखरच उल्लेखनीय आहे. 18 रन्स, 18 धावा, चांगली सुरुवात. येथे फटका फसलेला आहे. एक विकेट टेकर म्हणूनच प्रणित दत्तात्रय पाटील ओळखला जातो. बऱ्हाणपूर एक्सप्रेस या टोपण नावाने त्याला खूप प्रसिद्धी मिळालेली आहे. पहिलं षटक महागडं ठरल्यानंतर दुसऱ्या षटकातील अगदी पहिल्या चेंडूवरती त्याने गडीगारद केलेला आहे. ही ओळख आहे प्रणित दत्तात्रय पाटीलची. जर आपण 3 ते 4 वर्ष मागे गेलो तर कुणबी प्रीमियर लीग या स्पर्धेअंतर्गत खूप चांगली कामगिरी त्याने केली होती. विकेट हॅट्रिक घेण्याचा कीर्तिमान आपल्या नावे त्याने रचून दाखवला होता. चहाडे क्रीडा संकुलामध्ये तो किस्सा घडला.
अप्रतिम स्वरूपामध्ये 2020च्या कॅलेंडर इयर मध्ये प्रणित दत्तात्रेय पाटील खूप चांगली छाप त्याने सोडलेली आहे पालघर जिल्ह्यामध्ये. एक क्वालिटी अष्टपैलू खेळाडू म्हणून तो जाणला जातोय आणि येथे देखील एक धक्का त्याने दिलाय प्रतिस्पर्धी संघाला. पहिलं षटक खूपच महागडं ठरलं, त्यानंतर एक इकॉनॉमिकल ज्या षटकामध्ये डॉट्स आणि विकेट्स असतील ते षटक येथे आवश्यक आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. बॅटिंग ॲट नंबर 3 सौरभ पावडे. आडवा पट्टा क्रिकेटच्या विश्वामध्ये प्रचंड धोकादायक गणला जातो. क्रिकेटमध्ये प्रशिक्षकाची देखील खूप गरज असते. जेव्हा आपण काही चुकीचे स्ट्रोक सिलेक्शन पाहतो, भारतीय संस्कृतीमध्ये गुरुचं स्थान फार मोठं आहे आणि क्रिकेट या खेळामध्ये तुमच्याकडे जर चांगला प्रशिक्षक असेल तर तुमचा खेळ हा बहरच जातो. स्ट्रोक मेकिंग कशी करावी, फटका खेळत असताना तुमची हेड पोझिशन कशी असावी, तदनंतर आय कोऑर्डिनेशन कसं असावं, बॅटची ग्रिप तुम्ही कशी पकडतायत, बॉडी वेट तुमचं कोणत्या दिशेने आहे, चेंडूच्या पिच पर्यंत तुम्ही पोहोचतायत की नाही, एकेका गोष्टीचं महत्व अनन्यसाधारण गणलं जातं. प्रणित दत्तात्रेय पाटील पुढील चेंडू घेऊन आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान स्वरूपामध्ये हा चेंडू रिलीज केला जातोय. काही गोलंदाजी सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती गडी गारद केला, तदनंतर 2 डॉट, एक सिंगल, कमरतोड गोलंदाजी. इथे वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. उमेशच्या माइंड मध्ये हे चाललं होतं की जर समोरून धावा येत नाहीये तर डीप फाईन लेग, लॉंग स्टॉप, डीप थर्ड मॅन मध्ये एकही क्षेत्ररक्षक नाहीये, आपण प्रयत्न करू शकतोय. परंतु प्रणित देखील चाणाक्ष आहे, त्याने चेंडूची लेंथ थोडीशी वाईडिश ठेवली. येथे झेल घेतला जाईल का तर नाही. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन चेंडू जबरदस्त वेगावर स्वार होऊन लॉंग लेग पट्ट्यामध्ये ट्रॅव्हल करतोय. तत्पूर्वी आपण पाहू शकाल खरोखरच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. डगआउट मधून देखील टाळ्यांचा गजर जातोय या जबरदस्त रनिंग साठी. धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन विसावलेला आहे 22 या अंकावर. 2 षटकांचा खेळ हा योग्यरित्या परिपूर्ण होतोय. येथून मात्र येणारे चेंडू शेष राहिलेले आहेत ते 24 आणि 24 चेंडूंमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 35 धावांची आवश्यकता प्रसाद वॉरियर्सच्या संघासमोर. म्हणजेच एकंदरीत 9ची सरासरी जी षटक क्रमांक 3 मध्ये आता गोलंदाजी करिता तिसऱ्या षटकामध्ये तिसरा गोलंदाज वापरला जातोय. अर्थातच साहिल पावडे यांना आपण पाहतोय. थोडंसं स्कोर फलकामध्ये या चेंजेस आहेत. येथे विजयासाठी जर आपण पाहिलं तर 34 धावांची आवश्यकता आहे. 56 हे टार्गेट आपण पाहतोय निर्धारित 6 षटकांमध्ये. याचा अर्थ 24 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण. प्रणितने जबरदस्त कमबॅक करून दिलाय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये प्रणितने केवळ 4च धावा दिल्या. टॅप केलेला आहे अंडर ॲप कॉपी बुक स्टाईलने. पॉइंट परिक्षेत्रामध्ये चेंडू निघून जातोय. सिंगल त्या ठिकाणी मिळते. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल या मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण ही भूमिका देखील खूपच महत्वपूर्ण ठरणार आहे. रिक्वायर्ड रन रेट तितकाही जास्त नाहीये, परंतु 1 ते 2 विकेट्स प्रेशर टाकू शकतात प्रसाद वॉरियर्सच्या संघावर. साहिल पुढील चेंडू घेऊन. सौरभ पावडेच्या बॅटमधून सजवलेला फटका
खाऊ फेज मध्ये खूपच सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केलं जात आहे. ऋतिक पाटील यांना आपण पाहतोय. अमित जाधव वेस्टर्नच्या मागून संघाला प्रॉपर गाईड करतायत. या संघामधील सर्वात अनुभवी खेळाडू आणि कुणबी समाजात एक गाजलेला यष्टीरक्षक म्हणून अमित जाधव यांची ओळख आहे. ओहो, यावेळेस मात्र जो प्रयत्न गेले 3 ते 4 चेंडू केला जात होता उमेश गरत यांच्याकडून, त्या प्रयत्नांना यथावकाश सरते शेवटी यश प्राप्त झालेला आहे. आणि हा चौकार आपण पाहतोय. 28 धावा झालेल्या आहेत, म्हणजे 50% टप्पा इथे परिपूर्ण केलेला आहे. उमेश गरत यांच्या बॅटमधून सातत्यपूर्ण रीतीने धावा येत आहेत. या आधीच्या मॅच मध्ये देखील खूप चांगली 22 धावांची खेळी त्यांनी साकारली होती. एकवीस चेंडूंमध्ये 28 धावांची निकड आहे. येथे झेलची संधी चालून आली होती, परंतु झेल कंप्लीट करू शकला नाही क्षेत्ररक्षक. दोन्ही फलंदाजांमध्ये जबरदस्त कोलॅबरेशन. 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. या मॅच मध्ये सर्वात चर्चेचा विषय कोणता असेल तर प्रणीतचं दुसरं षटक. ते ज्या पद्धतीने हाताळलं जाईल त्यावरच सामन्याची रूपरेषा डिपेंड करणार आहे. आतापर्यंत या षटकामध्ये देखील आपण पाहतोय 8 धावा तर आलेल्या आहेत. 3-0, 30 धावा कंप्लीट. चला थोडस स्पीडअप करा प्लीज. हळूहळू तम साम्राज्य जे चहूबाजूंनी फोफावू लागलेलं आहे आणि त्या अनुषंगाने थोडस सहकार्य करावं. यावेळेस मात्र स्टाइलिश स्ट्रोक, काय जबरदस्त पिकअप स्ट्रोक. केएल राहुल कॉपी बुक स्टाईल मध्ये आजच्या दिवसामधील सर्वाधिक नेत्रलोचक, नयन मनोहरी आणि नेत्रदीपक फटका उमेश गरत, बोरशेती गावचा ब्रँड आणि त्याच्या बॅट मधून काय विलक्षण आणि विस्मयकारक फटका होता. केएल राहुलची प्रॉपर आठवण यावी. लेग स्टंप वरील चेंडू होता, त्यानंतर मात्र प्रॉपर फ्लिक ऑफ द रिस्ट आणि काय षटकार, प्रॉपर टायमिंग जुळून आलं. क्रिकेटमध्ये टायमिंगचं महत्व किती मोठं आहे ते दर्शवणारा आजच्या दिवसामधला सर्वात सुंदर फटका होता. 36 धावा, 36 स्कोर कार्डवर उमेश गरत, ब्रँड ऑफ बोरशेती. फिनॉमिनल बॅटिंग. मनगटांचा खूप चांगला वापर करतोय उमेश. चला पाण्याची सुव्यवस्था मैदानामध्ये करायची आहे. षटक जर आपण पाहिले तर 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 36 धावा फलकावरती सजलेल्या आहेत. येथून येणारे चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी 20 धावांचं टार्गेट प्रसाद वॉरियर्स या संघासमोर आपल्याला पाहायला मिळतं. मनगटांचा खूपच सुरेख वापर. जो फ्लिकचा फटका खेळला उमेशने त्यामध्ये देखील, त्यानंतर जी सुरुवात केली होती ती स्क्वेअर कटने केली होती, तो देखील फटका अद्वितीय स्वरूपात आपण पाहिला होता. भारतीय संघासाठी मोहम्मद अझरुद्दीन अशा प्रकारे मनगटांचा वापर करायचा, जबरदस्त, खूप यशस्वी फलंदाज ठरला. आणि त्यानंतरच्या काळामध्ये विराट कोहली मनगटांचा वापर जेव्हा जेव्हा केला जातो त्यामध्ये ही खूप मोठी नावं आहेत. आणि उमेश घरत खूपच सुंदर हातांचा वापर अद्वितीय स्वरूपामध्ये पाहायला मिळतोय. किराटगड क्रिकेट लीग 2025चा हा रणसंग्राम तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगत असताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ म्हणजे तुम्हा सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा आणि आवडीचा विषय आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून दुबईपर्यंत सर्वत्र प्रगल्भ स्वरूपात फोफावलेला खेळ म्हणजे क्रिकेट आहे. एक वेळ आई वडील रागावले तरी चालेल, शिक्षकांनी थोडाफार मार दिला तरी चालेल, बॉसची कटकट ऐकावी लागली तरी चालेल आणि गर्लफ्रेंडने कॉल नाही उचलला तरी चालेल, परंतु
तरुण खेळाडूंना, तरुण रक्ताला काय पसंत आहे तर फक्त आणि फक्त क्रिकेट. आणि ग्रामीण क्रिकेटची जी व्याप्ती आहे ती खूपच उच्च स्तरीय आणि उच्च श्रेणीय राहिलेली आहे. कारण ज्या गावातील व्यक्तीला आपण कधी ओळखत सुद्धा नव्हतो त्या गावातील व्यक्तीशी देखील आयुष्यभराचे जिव्हाळ्याचे संबंध या क्रिकेटमुळे निर्माण झालेले आहेत. वळत मॅचच्या दिशेने. बॉलर तयार. 18-20चं समीकरण आहे येथे. प्रणित दत्तात्रेय पाटील ज्याने या आधीच्या षटकामध्ये केवळ 4च धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्वपूर्ण असा गडी गारद केला होता तोच प्रणित. बऱ्हाणपूर एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे. बराच प्रेशर रिलीज केला खरं तर उमेश घोरत या फलंदाजाने. रिक्वायर्ड रन रेट खूप खाली घेऊन आलाय. आपल्या दर्जेदार फटक्यांच्या बळावर बॅक टू बॅक डॉट्स येत आहेत. प्रणितचा स्पेल नो डाऊट आकर्षक आहे परंतु एका खेळाडूमुळे तुम्ही सामना जिंकू शकत नाही. क्रिकेट 11 खेळाडूंचा खेळ आहे. सांघिक बळ तेथे दर्शवावं लागतं. यावेळेस ऑफ स्टंपच्या दिशेने शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. संध्याकाळचं सत्र इव्हनिंग सेशन. फटका फसलाय. खूप सुरेख आणि सुंदर स्वरूपामध्ये जेल परिपूर्ण केला जातोय काउफेज मध्ये. मिस्टर कृतिक पाटील याच्या माध्यमातून गुड कॅच ऑफ क्वालिटी. दर्जेदार क्षेत्ररक्षण आपण पाहू शकलात. जजमेंट खूपच चांगलं होतं. अगदी शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडूकडे पाहत राहिला आणि तदनंतर मात्र परफेक्ट आपल्या उंजळीचा वापर करत असताना हा झेल मात्र कृतिक पाटील उर्सेगावचा ब्रँड आणि त्याच्या माध्यमातून सुंदर क्षेत्ररक्षण. ओहो यावेळेस मात्र आपण पाहू शकाल बॅक टू बॅक विकेटची पडझड प्रणित पाटील याच्या माध्यमातून. क्वालिटी बॉलिंग. काय स्पेल हाताळलाय. या आधीच्या षटकामध्ये प्रणितने 4 धावा दिल्या होत्या आणि वैयक्तिक स्वरूपातील दुसऱ्या षटकामध्ये एकही धाव खर्च न करता 2 गडी गारद केलेले आहेत. म्हणजे एकंदरीत काय तर 10 चेंडू प्रणितने हाताळलेले आहेत. 10 चेंडूंमध्ये 4 धावा खर्च करून 3 गडी गारद केलेले आहेत. मॅजिकल गोलंदाजी. अद्वितीय गोलंदाजीचं पृथक्करण. एखाद्या श्रीमंत व्यक्तीच्या हाताच्या बोटामध्ये सोन्याची अंगठी जशी शोभून दिसते अगदी तशा प्रकारे ही गोलंदाजी करून दाखवलेली आहे प्रणितने. नेक्स्ट लेवल. आणि इथून मात्र तो हॅट्रिक बॉल घेऊन येतोय. KGCL सीझन 7 ची पहिली विकेट हॅट्रिक. बऱ्हाणपूर एक्सप्रेस. प्रणित दत्तात्रेय पाटील आपल्या नावे करेल का. सन्मानपूर्वक खेळला गेलेला फटका. भावेश पावडे यांच्या बॅट मधून सिंगल त्या ठिकाणी येते. फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर 37 धावा झालेल्या आहेत. 19 धावांचं लक्ष जे अजूनही समोर पाहायला मिळतं उर्वरित 13 चेंडूंमध्ये. मी याआधी उल्लेख केला होता की ह्या सामन्याची जी रूपरेषा आहे जो निकाल आहे तो प्रणितच्या स्पेलवर खूप जास्त डिपेंड करणार आहे. प्रणितने जो स्पेल हाताळलाय तो खरोखरच कौतुकास्पद आहे. लॉफ्टेड स्ट्रोक परंतु अगदी निर्जन स्थळी नो मॅन लँड झोन मध्ये तो चेंडू जाऊन आदळला. तत्पूर्वी खूपच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. भावेश पावडे अँड उमेश घोरत यांच्या माध्यमातून 4 षटकांचा खेळ फिनिश होतोय. फलकावरती 39 धावा सजलेल्या आहेत. येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 17 धावांचं लक्ष प्रसाद वॉरियर्स या संघासमोर. आदरणीय सन्माननीय विशाल राजेंद्र जाधव विद्यमान मनसे उपजिल्हा अध्यक्ष पालघर आणि त्यांचे सहकारी आदरणीय आनंद सर या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही दिग्गज मान्यवरांचं
किराडगड क्रिकेट लीगच्या माध्यमातून अंतःकरणापासून शब्द फुलांनी आम्ही स्वागत करीत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 12 चेंडूंचा खेळ शेष असताना 17 धावांची आवश्यकता आहे. मॅच मध्ये बॉलर तयार होतोय. बॉलिंग ट्रॅकवर मिस्टर साहिल पावडे, सदानंद स्मृती आंबेदे या संघाच्या माध्यमातून. येथे शॉर्ट थर्डमॅन आणि शॉर्ट फाईन लेगला बीट करून याला म्हणतात नशीब. 100% नशिबाची साथ येथे मिळालेली आहे ती प्रसाद वॉरियर्स या संघाला. पंच येथे मात्र गुणलेखक विचारणा करतायत फ्रॉम बॅट आहे की बाईज आहे. येस फ्रॉम बॅट आणि तो इशारा पोचला जातोय. निर्णायक अशा 4 धावा फलकामध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. विजयासाठी जर आपण पाहिलं अजून देखील 13 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 11 चेंडूंमध्ये. काही लाईट वगैरे काय रिफ्लेक्ट करते का? येथे मात्र कव्हर ड्राईव्हचा फटका आहे भावेश मोहन पावडे यांच्या बॅट मधून. खूपच सुंदर स्ट्रोक सिलेक्शन. धावचीची संधी. पंचांचं बोट आकाशाकडे. भावेश पावडेच्या खेळीस लागलाय पूर्ण विराम. सामना रंगतदार दिशेने वाटचाल करू लागलेला आहे. येथे पूर्ण काही दारोमदार उमेश घरत या फलंदाजावरती आता असणार आहे. खूप चांगली चिवट खेळी साकारलेली आहे उमेश घरतने. चिकाटी हा शब्द खूप छोटा आहे परंतु ज्याच्या आयुष्याला चिकटतो त्याच्या आयुष्याचं सोनं करून टाकतो आणि ती चिवट खेळी. आदरणीय सन्माननीय किरण पावडे सरांना मी विनंती करतोय आपण आपल्या शुभ हस्ते विद्यमान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष पालघर आदरणीय विशाल राजेंद्र जाधव सरांना सन्मानित करायचा आहे. किरण पावडे सरांना ही नम्र विनंती करतोय. एक डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हा अध्यक्ष पालघर आदरणीय विशाल राजेंद्र जाधव यांचा शुभ सन्मान या ठिकाणी परिपूर्ण केला जातोय. एक उच्चस्तरीय उच्च श्रेणीय उच्चभ्रू अग्रमानांकित अग्रवलयांकित व्यक्तिमत्व आदरणीय विशाल राजेंद्र जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेना उपजिल्हा अध्यक्ष पालघर यांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. किराडगड क्रिकेट लीग 2025च्या या 7व्या हंगामामध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. सहर्ष स्वागत आहे. तदनंतर आदरणीय कमळाकर पाटील सरांना मी विनंती करतोय आदरणीय विशाल जाधव सरांचे सहकारी आदरणीय आनंद सरांना आपण पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. आदरणीय सन्माननीय कमळाकरजी पाटील सर येथे पंच दर्शवतायत नो बॉल आणि समवेत हा चौकार. 5 धावा फलकामध्ये समाविष्ट होतील आणि या पंजाच्या सहाय्याने विजयाची वाट विजयाचा मार्ग पूर्णपणे सुस्पष्ट दिशेने आपल्याला पाहायला मिळेल कारण येथून 6 धावांची निकड आहे. चेंडूंचा खेळ जर आपण तपासून पाहिला 9 चेंडूंचा खेळ अजून देखील उर्वरित. थोडस प्रेशर आता रिलीज झालेला आहे. उमेश घरत याची चिवट खेळी मात्र कामी आलेली आहे या मॅच मध्ये. थांबून खेळणं खूप गरजेचं असतं. संयमी भूमिका खूप महत्वपूर्ण असते क्रिकेटमध्ये. आपण नेहमीच पाहत आलेलो आहोत. ब्रॅड हॉगने जेव्हा सचिन तेंडुलकरला बाद केलं खूप त्याने जोश आणि जल्लोष दाखवला होता परंतु जेव्हा तो ऑटोग्राफ घ्यायला गेला तेव्हा सचिन तेंडुलकरने लिहून दिलं त्या ऑटोग्राफ वरती दिस विल नेव्हर हॅपन अगेन. हे पुन्हा कधीच घडणार नाही.
आणि त्यानंतर सचिन तेंडुलकरने दाखवून दिलं की संयमाची परिभाषा काय असते. उभ्या आयुष्यामध्ये ब्रॅड हॉक सचिन तेंडुलकरला बाद करूच शकला नाही. या मॅचमध्ये उमेश घरात थांबून खेळलेले आहेत, परंतु आपल्या संघासाठी एक गेम चेंजरची भूमिका त्याने अदा केलेली आहे. 51 धावा झालेल्या आहेत फलकावर. विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून देखील 5 धावांची निकड या मॅच मध्ये. 7 चेंडूंचा खेळ शेष अवस्थेमध्ये आहे. 7 गेंदे शेष, 5 रनों की जरूरत. प्रसाद वॉरियर्स आणि त्यांच्या विपक्षामध्ये सदानंद स्मृती आंबेदे असे 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये खेळत आहेत. बॉलर तयार. साहिल पावडे शेवटचा चेंडू घेऊन. लेफ्ट स्ट्रोक ऑन साइडला. काऊ फेजला क्लिअर करेल का तर नाही. आणि काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. कौतुकास्पद ही भूमिका आहे. उर्से गावचा हा ब्रँडेड यंग अँड डायनामिक प्लेयर मिस्टर कृतिक पाटील जबरदस्त क्षेत्ररक्षण करून दाखवलेला आहे. अतिशय उल्लेखनीय क्षेत्ररक्षण. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि त्याचं एक खूप चांगलं उदाहरण म्हणजे कृतिक पाटील, मॅन फ्रॉम उर्से. एक नवोदित खेळाडू, यंग अँड डायनामिक प्लेयर, स्वतःची क्वालिटी सिद्ध करतोय. म्हणतात ना की जगाच्या रंगमंचावरती असे वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतर देखील टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. आणि ती भूमिका या ठिकाणी अदा केली कृतिक पाटीलने. पंचांच्या माहितीसाठी या 5 षटकांना हाताळण्यासाठी 27 मिनिटे खर्च करण्यात आलेले आहेत. याचा अर्थ असा होतोय की मुंबई क्रिकेट असोसिएशन रूल्स अँड रेग्युलेशन्स नुसार 30 यार्ड सर्कलच्या पलीकडे 5 ऐवजी केवळ 4च क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा दिली जाईल. एका क्षेत्ररक्षकाचा भुर्दंड भरावा लागेल तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. डिसिप्लिनचा थोडासा अभाव जरूर जाणवलाय. 5 धावांची आवश्यकता आहे 6 चेंडूंमध्ये. जर या सामन्यामध्ये काही चमत्कार घडला सदानंद स्मृती आंबेदे या संघाकडून तर त्याचं श्रेय कृतिक पाटीलला देखील बऱ्याच अंशी जाईल. काय फिल्डिंग केलंय. खूप सुंदर क्षेत्ररक्षण, उल्लेखनीय क्षेत्ररक्षण आहे. उच्चस्तरीय आणि उच्च श्रेणीय क्षेत्ररक्षणाचा आस्वाद मात्र या ठिकाणी प्रेक्षकांसमोर तो प्रस्तुत करतोय प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये. दरम्यान हा सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंना सूचना आहे आपल्या पॅव्हेलियन मध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या इथे जमा करायच्या आहेत. सर्व खेळाडूंना विनंती असेल आपल्या पॅव्हेलियन मध्ये ज्या खुर्च्या आहेत त्या इथे आणून द्यायच्या आहेत प्लीज. गुडलँड स्पॉट वरील चेंडू येथे मात्र यष्टी रक्षक आणि शॉट थर्ड मॅनला हुलकावणी देऊन चेंडू सीमा रेषा पार. स्कोर्स आर लेवल 55. 55 धावा आहेत फलकावर. आता चेंडू शिल्लक राहिले ते 5 आणि एकाच धावेची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी आहे. क्षेत्ररक्षण किती मॅटर करतं क्रिकेटमध्ये हा मोमेंट आपल्याला सांगून जातोय. क्रिकेट म्हणजे फक्त गोलंदाजी आणि फलंदाजी नाहीये, चांगली फिल्डिंग करावीच लागते जर तुम्हाला क्रिकेटमध्ये विजयी व्हायचं असेल. आता 5 चेंडू आणि एका धावेची निकड. उमेश घरत काय बॅटिंग केली या मॅच मध्ये. वैयक्तिक 30 धावांचं योगदान. आणि इथून जर आपण पाहू शकला तर बहुतेक पंच दर्शवत आहेत की हा लीगल बॉल आहे. 4 चेंडूंमध्ये एका धावेची आवश्यकता. एक चिकाटी प्लेअर बनून समोर आला उमेश घरत. 30 धावांची मॅरेथॉन इनिंग त्याने साकारलेले आहे. 56 धावांच्या प्रत्युत्तरादाखल 50% पेक्षा जास्त धावा. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. उमेश घरत, ब्रँड ऑफ बोरशेदी. यावेळेस आणखीन एक स्क्वेअर ऑफ द विकेटचा फटका. चेंडू सरळ निघून चाललाय. विजयाचा चौकार. कॉंग्रॅच्युलेशन्स, मनापासून अभिनंदन. प्रसाद वॉरियर्स संघ मालकांना खुश करून टाकणारा हे प्रदर्शन आहे अप्रतिम स्वरूपामध्ये. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली. उमेश घरत यांच्या माध्यमातून जी निवड केली ऑक्शन मध्ये ती निवड मात्र योग्य आणि सुयोग्य ठरवली जाते. हॅलो हॅलो, धन्यवाद दीपेश. सर्व खेळाडू आणि संघ मालक यांच्या संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण जे आपल्यासाठी पॅव्हेलियन बनवले आहेत त्याच्यामध्ये या खुर्च्या आणि पाण्याचे कॅन असतील ते आपण व्यासपीठासमोर आणून ठेवायचे आहेत. पुन्हा एकदा सर्व खेळाडूंना विनंती आहे की आपण ज्या पॅव्हेलियनमध्ये खुर्च्या ठेवल्या आहेत त्या खुर्च्या आणि पिण्यासाठी पाण्याची सोय केली होती त्याचे जे कॅन आहेत ते आपण आणायचे आहेत.